नमस्कार मंडळी. काय मग काय म्हणतोय पाऊस? पाऊस प्रत्येक वर्षीच पडतो, पण यावर्षी जरा जास्तच पडलाय नाही का? आता शहरातला पाऊस म्हणजे सगळीकडे गर्दी आणि वाहतूक कोंडी. यावर एकमेव उपाय म्हणजे घरात बसून राहणं. पण ही आपली कॉर्पोरेट वर्ल्डची मंडळी काहीही करून बाहेर पडणारच. शहरातली माणसं कसंही करून मार्ग काढतातच हो, नाही का? आणि हा जोरदार पाऊस शहरामध्ये हेवी रेनफॉल म्हणून ओळखला जातो. तर आपल्याकडे याला आपण अतिवृष्टी म्हणतो. हं. आणि या हेवी रेनफॉलवर जरी शहराकडच्या लोकांनी कसा बसा का होईना मार्ग काढला असला, तरी तुमच्या शेतकऱ्यांसाठी तर आभाळच फाटलंय. तो तरी कुठे कुठे ठेवायला धावणार. आणि शहरातले लोक कसंही करून निभावून येतात हो. पण अतिवृष्टीत शेतकऱ्यांनी काय करावं? चला, घेऊन जातो तुम्हाला आमच्या पशापाच्या शेतात. बघूयात त्याचे काय हाल चालले. मातीला माय मानणाऱ्या या शेतकऱ्याचा आभाळ एवढं सपान पुन्हा मातीतच गेलं. आता जे काय आहे ते समज कर्जमाफीवरच आहे. असं करून करून तरी कितीची कर्जमाफी करणार आहे सरकार? पुरा आभाळच फाटलंय. मी तरी कुठे कुठे ठिकाणी लावायची, आणि नाहीच झाली कर्जमाफी तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अण्णा ओ अण्णा, घरी चला की, इथं काऊन बसलाय? बसलो होतो आपलं. चला की, गुराला खायला टाकायचे घरी. आलो आलो आलो. मी जर आत्महत्या केली तर माझ्या लेकरा बाळांचं काय, बायकोचं काय, आईबाचं काय? देवा, तूच वाली रे आमचा, तूच कर काय तरी. अरे भास्कर, क्या आता जेवढं नुकसान केलंय तेवढं कमी आहे वय? अजून पडायला लागलाय का? तुझी बी इच्छा आहे आम्ही जीवच द्यावा, आत्महत्याच करावी? चला लवकर. आर्यन चालू केलं. नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ जोग TV10 वरून आपलं स्वागत करतोय. तर आपण पाहतात महाराष्ट्रामध्ये जी काही पूरजन्य परिस्थिती आहे त्यामुळे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर आपल्याला इथे एक शेतकरी दिसत आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. तर या आपण या गावामध्ये आलोय. तर आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही बघताय, तर पूरग्रस्त परिस्थिती झाली आहे. तरी आपण या गावामध्ये आलोय आणि आपल्याला एक शेतकरी मिळालेत, तरी आपण त्यांची संवाद साधूयात. नक्की त्यांचे हाल काय झाले, त्यांची आताची परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव पशाबा काळे.
मी इथला रानाचा मालक आहे. माझं पुरामध्ये सगळं पीक गेलंय. दादा, तर तुमच्या पुरामध्ये किती नुकसान झालंय आणि तुमचं पीक कोणतं होतं? आणि तुम्हाला या सरकारकडून मागण्या काय काय आहेत? अरे त्याला बोलू तरी द्या की. आले लगेच दुखावरची खपली काढायला. हा दादा, तुम्ही बोला आता. सगळं पीक पाण्यात गेलंय. सगळं पीक म्हणजे सगळे स्वप्नच पाण्यात बुडाले. शेंगा सोयाबीनच्या तिकडे सडून पडल्यात. ते उडीद तसला वाहून गेलाय त्या पाण्यात. काय करावं सगळा हंगाम आमचा पार बेहंगाम झाला. कर्जबाजारीतून मुक्त होईन वाटलं होतं, पण आता कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायची वेळ आली सर. दादा, तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत सरकारला काय सांगू इच्छिता? सरकारला एकच सांगणे, झालेली नुकसान भरपाई द्यावी थोडी. आणि आधीच कर्जाचं डोंगर आहे. सगळं होतं नव्हतं ते आम्ही या शेतीत पिकात घातले. फवारणी म्हणा, बी म्हणा, पेरणी म्हणा. त्यामुळे कर्जाचा डोंगर झालाय. सावकार रोज दारात चक्र मारायलाय. आणि कोणत्या प्रकारची आर्थिक भरपाई तुम्हाला हवी आहे? जास्त काय नाही दिलं तरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी सरकारनं, एवढीच अपेक्षा आहे. आत्महत्या केल्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. एवढी टोकाची भूमिका घेऊन तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटले तर मग आता हातात काय आपल्या. आपण बघतोय की शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. तर आपण बघू शकता की या शेतकरी राजाने आपल्या समोर आपली भूमिका मांडली आहे. मी युवराज जाधव, न्यूज 26, कॅमेरामॅन प्रतीक टेटे, न्यूज 26, बातमी आमची, व्यथा महाराष्ट्राची. धन्यवाद. तर तुम्हाला काय सांगायचं? हो, थांबा की राव. हो दादा. काय पशाबा आले का तुम्ही परत? आज काय आता काय विचारायचे? सांगितलं की सगळं. नाही रे पशा, त्यांच्यातला नाहीये मी. हा, म्हणायला त्यांच्यासोबत आलो होतो, पण मला सांग पशाबा, हा जो ओला दुष्काळ पडला किंवा ही अतिवृष्टी झाली, याचा तुला काहीच अंदाज नव्हता का? किंवा या गोष्टीची काहीच शक्यता नव्हती का की असं काहीतरी होईल? आणि जर तुला अंदाज होता तर ह्या गोष्टीसाठी तू काहीच पर्याय व्यवस्था नाही केली का? नाही, अतिवृष्टीला काय पर्याय असतो? ही तर निसर्गाची आपत्ती आहे. काहीची काय बी बोलता राव तुम्ही बी त्यांच्यातलेच असते ना. अरे बाबा, या नैसर्गिक आपत्तीला अडवण्यासाठी काही 100% पर्याय असं काही नसतं, पण याचा परिणाम कमी करण्यासाठी, याचा परिणाम आवाक्यात आणण्यासाठी भरपूर उपाययोजना आहेत. मी आत्ताच मी तुमच्या शेजारच्या गावात एका मायाबा नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आलो. त्याची तिकडची शेती पद्धती पाहिली. बोला की. हे सगळं आमचं शेत आहे. आणि हे पॉली हाऊस. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास न होऊ देता, पावसाळ्यात अतिवृष्टीचा परिणाम न होऊ देता, पॉली हाऊसमुळे आतमधल्या पिकांना अपेक्षित तापमान आणि वातावरण मिळतं. आणि तुम्ही पाहिलं असेल, मी एका शेतात एक पीक न लावता अनेक पीक लावलेत. पीकवर डिपेंड न राहता दुसऱ्यावर लागेल, दुसऱ्याला नाही तर तिसऱ्याला. या आधुनिक शेतीची माहिती मला कशी? कारण मी स्वतः इंजिनियर आहे आणि मी हे ज्ञान शेतीत वापरतो. हे समजा करायला साहेब पैसा लागतो. तो पैसा आमच्याकडे नाही. ते पॉली हाऊस काय असतं ते माहिती आहे. बाकीच्या आधुनिक शेतीचं काहीच ज्ञान नाही आम्हाला. तेच पाणी मुरतोय पशाबा. खरं तर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनेबद्दल तुम्हाला माहितच नाही. नॅशनल हॉर्टिकल्चर स्कीम अंतर्गत या पॉली हाऊससाठी मिळणारा 50% खर्च, तब्बल 56 लाख या गोष्टी मिळतात. किंवा आधुनिक शेती पद्धती जसं मिक्स्ड क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन, रिले क्रॉपिंग, ह्या गोष्टी तुम्हाला माहितच नाही. तसं यामध्ये तुमची देखील काहीच तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतच नाही.
या पोहोचवण्याचं काम खरं तर इथल्या तरुण पिढीचं, पण तीच कुठेतरी कमी पडते असं वाटतंय. देवी आई, काय सांगू तुला आता. तुला तर समजा माहितीच आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं पण खूप नुकसान झालंय. आबा पण लय खचलंय. आता सगळं तुझ्यावरतीच आहे. देवी, आता जर कर्ज माफी नाही झाली तर आमचं समजा संपल बघ. देवी, आता तूच काही कर बघ, तूच काही कर. तथास्तु. आदित्यच ना. आदित्य बाळा, परिस्थिती कशी हो, त्या परिस्थितीला आपला सामोरे जायला यायला हवं. आणि तू जर इथं असं कसून बसला तुझ्या वडिलांचं काय होईल? अहो, पण या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो? काय नाही करू शकतो? अरे नक्कीच करू शकतो. कसं? हे तुला सांग. आदित्य, हे सगळे आपल्याच गावातले तरुण मंडळी, ओळखत असेलच तू यांना. नमस्कार. आले सगळे? चांगले. या जरा, मला तुमच्यासोबत थोडी चर्चा करायची. बसा तिथे. आता आपण थोड्याशा गप्पा मारू. काय? मला अंदाज आहे तुमच्या सगळ्या परिस्थिती. या झालेल्या अतिवृष्टीमुळे बरंच तुमचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. पण आता एवढं हताश होऊन काही फायदा नाही. मग आता करणार तरी काय? घरच्यांकडे पाहवत नाही हो आता. जे होतं नव्हते ते सगळे अतिवृष्टीमुळे गेले. बोलायला सोपं जातं हो, कारण घरी काय परिस्थिती ते आम्हालाच ठाऊक. तसं नाही रे मित्रा, तुमची परिस्थिती कळते मग. बरं ठीक आहे. मला सांगा, तुम्ही सगळे शिकायला इथेच आहात की शहरात वगैरे जाता? मी पुण्यात शिकते, इंजिनिअरिंग करते. आणि मी BSc ॲग्री करतो. अरे वा. बरं, आता जास्त वेळ न दवडता मेन मुद्द्याला सांगा. तुम्हाला काय वाटतं, ही जी पूर परिस्थिती आली किंवा हा अतिवृष्टीचा काळ आला, त्यात तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही काही गोष्टी करू शकतात? तर सांगा, तुम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर स्कीम बद्दल माहिती? तुम्हाला AI वापरता येतं? आता तुमचं AI ओपन करा आणि त्याच्यावरती सर्च करा. नॅशनल हॉर्टिकल्चर स्कीमच्या अंडर जे पॉलिओस बांधायला सरकार मदत करतं त्याबद्दल जरा माहिती घ्या. बघा जरा काय सांगताय. भेटली माहिती? आणि मला सांगा, तुम्हाला मिक्स्ड क्रॉपिंग ही शेती पद्धती माहिती आहे? नाही? AI ला विचार. काय सांगताय? सर, मिक्स क्रॉपिंग करणं म्हणजे एकाच शेतात अनेक प्रकारची पिके लावणे. म्हणजे एकाला भाव नाही आला तरी दुसऱ्याला भाव मिळू शकतो, असं इथे लिहिलंय. आता त्याच यायला अजून गोष्टी विचार. इंटरक्रॉपिंग काय असतं, रिले क्रॉपिंग काय असतं, क्रॉप रोटेशन काय असतं, ह्या गोष्टी विचार. बघा माहिती मिळते. तुम्ही सांगितलेल्या शेतीमध्ये ठीक आहे तो, पण तुम्ही सांगितलेल्या या पद्धती या प्रॅक्टिकली शक्य आहेत का? अरे पण तुम्ही प्रयत्न तरी करून पाहिलाय. खरं तर तुम्ही म्हणाल याचा आणि शेतीचा काय संबंध आहे, तर ह्याचा आणि शेतीचा संबंध असा आहे, तुमच्या हातात सगळे इन्स्टंट माहिती, सगळ्या इन्स्टंट गोष्टी, तर ह्या गोष्टी वापरून आपण शेतीमध्ये काही नवीन विचार का नाही करू शकतो? ह्या सगळ्या पद्धती वापरून मिक्स क्रॉपिंग मध्ये, इंटरक्रॉपिंग झालं, ह्या सगळ्या आधुनिक शेतीच्या पद्धती आहेत. पॉली हाऊस, एखाद्या शेताला पुरेसं पाणी आणि पॉली हाऊसचं प्रोटेक्शन असेल तर अतिवृष्टीमुळे अशा शेतकऱ्यांना जास्त नुकसान होणार नाही. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर बोलता तुम्ही. आजकाल माहिती मिळवणं किती सोपं झालंय. या गोष्टींकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजे. आणि ही सगळी माहिती तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत, बाकीच्यांचं कशाला, तुमच्या आई वडिलांपर्यंत कोणी पोहोचवणं गरजेचं आहे. तुम्हीच ना. ही सर्व तुमची जबाबदारी आहे.
कारण तुम्ही ह्या आधुनिक जगाचे आधुनिक विद्यार्थी आहात. तुम्ही जर या गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर नक्कीच काहीतरी चांगला परिणाम येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? खरं बोलताय तुम्ही. या गोष्टीबद्दल आम्ही कधी विचारच केला नाही. होय, आम्ही आतापासूनच कामाला सुरुवात करू. काय रे मित्रांनो? आता जोमाने कामाला लागू. एकत्र मिळून या अतिवृष्टीला लढा देऊ. नक्की. मला खात्री आहे तुम्ही सगळे निश्चितच आजपासून कामाला लागाल. आणि आनंद आहे या गोष्टीचा की मला जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं तुमच्यापर्यंत पोचली. तुम्हाला कळालं. चला, माझं काम संपलं. मी येतो आता. आपल्या तरुण पिढीची ही वेगळीच गंमत आहे नाही का? मोटिवेशन भेटल्याशिवाय कामाला सुरुवातच होत नाही. आणि तसे आपला बळीराजा तर सगळ्यातलं सगळं जाणणारा आहेच हो. पण ह्या आधुनिक जगातल्या काही गोष्टी त्याच्यासाठी नवीन आहेत. अर्थात आपल्या शेतकऱ्यांच्या बुद्धिमत्तेला या नवीन तंत्रज्ञानाची म्हणजेच AIची साथ मिळाली तर काय अतिवृष्टी आणि काय दुष्काळ. पण खरंच हा बदल घडणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी दुसरी कोणाची नसून आपल्या तरुणाईची आहे. कारण आपल्याहून चांगलं या नवीन तंत्रज्ञानाला कोणच हाताळू शकतं नाही का? आणि ज्यांचं असं म्हणणं आहे की असं आधुनिक शेती पद्धती वापरून काहीही होत नाही, खरी परिस्थिती वेगळी असते, आशाने कुठे शेती करता येते का, वगैरे वगैरे, तर त्यांच्यासाठी माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही करून पाहिलंच का? अरे बाबा, निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट बदलत जाते, नवीन रूप घेत जाते. आणि एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे सध्या आपलं वातावरण बदलतं आहे त्याप्रमाणे त्याला नवीन पद्धतीने सामोरे जावं लागेल नाही का? चला तर मग आता या अतिवृष्टीला खचून न जाता याला जोरदार लढा देऊयात. या अनर्थाला एक नवा अर्थ देऊया. धन्यवाद.